प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड रद्द करणे, 24 तास अखंडित पाणी व वीज पुरवठा, खड्डेमुक्त रस्ते तसेच विविध प्रलंबित नागरी प्रश्न तातडीने सोडवण्याच्या मागण्यांसाठी पनवेल महानगरपालिकेवर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। माजी उपमहापौर भाई जगदीश गायकवाड आणि पनवेल काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात विद्याताई गायकवाड, नगरसेवक हरेश केणी, शेकापचे काशीनाथ पाटील, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्रुती म्हात्रे, लतीफ शेख यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि शेकडो नागरिक सहभागी झाले। मोर्चा दरम्यान महापालिकेसमोर महिलांनी मडके फोडून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। तसेच जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। यानंतर शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। यामध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रस्ताव रद्द करणे, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि नागरी प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या काळात यापेक्षाही अधिक मोठ्या प्रमाणावर जन आक्रोश मोर्चा आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। कळंबोलीच्या नागरिकांशी खेळू नका आणि डम्पिंग ग्राउंड तिथं कृपया करून तुमच्या माध्यमातून जसं होईल त्या पद्धतीने डम्पिंग ग्राउंड झालं नाही पाहिजे, एवढं निवेदन झालं पाहिजे सर। डम्पिंग ग्राउंड साठी आम्ही खास इथे उपस्थित राहिलेलो आणि गावचा रस्ता मेन मूल एवढ्या वर्षापासून आजोबापासून तर डम्पिंग ग्राउंड झालंच नाही पाहिजे सर। याच्यावरच आमची ठाम भूमिका आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं करता येईल तिथून कळंबोलीच्या सिटीतून कुठे आणखी तुम्हाला करता येईल त्या पद्धतीने करा। फक्त डम्पिंग ग्राउंड नाही झालं पाहिजे, तुमच्या माध्यमातून करा। नाहीतर गावाचा 100 वर्षापूर्वी रस्ता तुटला बंद केला बिल्डर आहे। लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। सुरपोलीचे रस्ते सोडलेले होते पण आता महानगरपालिकेने रस्ता बदलला तो विषय झालाय। पण ह्या पण दोन मागण्या सर, रोड आणि डम्पिंग ह्या दोन ह्या तुमच्या नाहीच पाहिजे तर आम्हाला डम्पिंग नाहीच आणि रोड खुल्लाच झाला पाहिजे। त्या दोन 100 वर्षापूर्वीचा रस्ता डम्पिंग त्यांनी नाही बंद केलं, आम्ही बंद केलं। आपण एवढं का डिस्कशन करतो? रस्त्याचा जो विषय आहे नाही रस्त्याचा विषय साहेब सिडकोकडनं त्याचं हे करू, मीटिंग करू, ती परदेश होती काल आपल्या बरेचशा चर्चा लवकर निर्णय द्या आम्हाला। डम्पिंग ग्राउंड हटवा सर कळंबोलीतून तुमच्या पद्धतीने, नंतर आम्हाला आमच्या पद्धतीने उतरावं लागेल।